नमस्कार, मी प्रसाद घोटेकर. मी आहे आत्ता बीडमध्ये. आता बीडमध्ये येऊन लाईव्ह करण्याचं कारण काय, तर मला आली आहे स्वर्गीय संतोष देशमुख, आपले सरपंच संतोष देशमुख यांची आठवण. त्यांना या बीडमध्येच ना वीरमरण आलेलं आहे बरं का. ते अन्यायाविरुद्ध लढता लढता त्यांना वीरमरण आलं. तर त्या स्वर्गीय संतोष देशमुख यांना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. त्याचप्रमाणे माझ्याही गावातील विषय असाचे, हे आका, हे मोठमोठे बोके, हे सामान्य माणसाला संपवतात. मोडेस ऑपरेंडी असते यांची. तर माझ्या देखील गावात खेडलेझुंगे या गावामध्ये ना शेतकऱ्यांची ना लूट होते त्या गावामध्ये, खेडलेझुंगे गावामध्ये. आणि प्रत्येक गावामध्ये ती होत असेल कदाचित, परंतु आवाज नाही आहे, शेतकऱ्याला आवाज नाही आहे. तर ह्या बीडमध्ये येऊन मला हा प्रश्न उचलावा लागला. माझ्या देखील गावात ना शेतकऱ्यावर अन्याय होतो, अत्याचार होते, पण त्या विरोधात बोलायला शेतकरी धजावत नाही, पुढे येत नाही. कारण दैनंदिन जीवन हे जगणंच मुश्किल झालेलं आहे. या व्यवस्थेविरुद्ध लढणार कोण, प्रश्न विचारणार कोण, असा विषय. आता बघा, मी तुम्हाला दाखवू शकतो मी आता सध्या कुठे आहे. जामखेड आहे ना, जामखेड हे माझ्यापासून अवघड 3 किलोमीटर अंतरावरती. बदनापूर 32 किलोमीटर. जालना तिकडं दाखवत आहे 50 किलोमीटर. आणि काय ते चिखली 140 किलोमीटर. इथं मी बीड आहे ना, माझ्यापासून आता थोडंच अंतरावरती बीड आहे. त्याच्यामुळे मी लाईव्ह घेतला, कारण आठवण येते ती संतोष देशमुख यांची, स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांचीच आठवण येते. त्यांनी लढा दिला, ते लढले, ते ह्या बोक्यांविरुद्ध लढले, ते भ्रष्टाचारांविरुद्ध लढले, ते ह्या मोठमोठ्या आकांविरुद्ध लढले. आणि त्याच्यामध्ये त्यांना आलं वीरमरण. आता जगून करायचं काय, तर जगून आहे ना फक्त महिन्याभराचा किराणा भरायचा आणि खायचं. एवढं न करण्यापेक्षा आहे ना आपण आवाज उठवला पाहिजे, अन्यायाविरुद्ध बोललं पण पाहिजे. आता शेतकऱ्यावर अन्याय होतोय म्हटल्यानंतर बोलणं हे आमचं कामच. कारण आम्ही समाजकारणात आहे, आम्ही राजकारणामध्ये. सामान्य माणसाचा प्रश्न उचलावाच लागतो. त्या दृष्टिकोनातून आता आहे ना मी नाशिक ग्रामीण पोलिसांना विनंती करतो की खेडलेझुंगे गावामध्ये देखील ना मस्सा जोग होण्याच्या आहे ना मार्गावरती ते गावे. ऑलरेडी तिथं मर्डर झालेले आहेत. पोलीस प्रशासनाचा तिथं काही धाक राहिलेला नाही आहे. तर पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे. लासलगाव पोलिसांना काहीच विनंती नाही, कारण त्यांचे ना हप्ते गोळा करण्यातच ना दिवस चाललेत. हप्ते गोळा करत असताना त्यांना वेळ मिळत नाही इतर गोष्टींकडे लक्ष देण्याचं. तर ते काही आम्हाला न्याय देऊ शकत नाही. तर